नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहे हेमाच्या बहिणीच्या लग्नाला, म्हणजेच माझ्या मेहुणीच्या लग्नाला. तर प्रवास खूप लांबचा आहे. जायच्या अगोदर हेमाला ब्युटी पार्लरमधून यायचं होतं म्हणून थांबलो होतो. तर आता आपण पुढं जाऊया. प्रवास खूप लांबचा आहे, कमीत कमी आपल्याला 1.5 तास तरी लागेल. गोपूजवळ एक छोटंसं वाकळवाडी म्हणून एक गाव आहे. आता कारखाने चालू झालेले आहेत ऊसाचे, त्यामुळं ऊसाचे ट्रॅक्टर चालू झालेले आहेत. तर प्रवास करताना सांभाळून करा. तर आत्ता आपण आहे साठेवाडीच्या खिंडीत. साठेवाडी हे वाटारच्या अलीकडं गाव आहे. आत्ता आपण आलेलो आहे वाटारमध्ये. तर आत्ता आपल्याला लग्नाला जायच्या अगोदर आपल्याला सिस्टरच्या गावाला. तर त्यासाठी आपल्या भाचींसाठी काहीतरी खायला घेऊया. हे बेकरीत बघूया आपण काय काय घ्यायचं होते. थोडंसं खायला घेऊ आणि त्याच्यानंतर पुढं जाऊया. थोडं खायला घेतलेलं आहे बघा मित्रांनो. आता इथून पुढं जाऊया आपण. माझ्या सिस्टरचं गाव आहे लांडेवाडी. तर आता लांडेवाडीत जाऊया आपण आणि सिस्टरची गाठ घेतल्यानंतर, तिला भेटल्यानंतर आपण जाऊ वाकळवाडीला. हा जो समोर तुम्ही गाडी बघताय, ह्या गाडीला ओव्हरटेक करताना सांभाळून कधीही ओव्हरटेक करा, कारण ही लोकं आपल्याला पुढं जाण्यासाठी रस्ता देत नाहीत आणि मुद्दाम ही गाडी रोडच्या मधोमधूनच चालवतात. रोड एकदम लहान आहे आणि ओव्हरटेक करण्याची गडबड करू नका. आता आपण आलेलो आहे कोंबडवाडी, एक छोटंसं गाव आहे. कोंबडवाडीतून आपल्याला पुढं जायचं आहे. रस्ता थोडा आपल्याला कच्चा लागणार आहे. बघूया आपण हा रस्ता कुठपर्यंत आपल्याला चांगला लागतोय आणि त्याच्यानंतर किती खराब आहे हे पुढं गेल्यानंतर समजेल आपल्याला. थोडासा घाट पण लागणार आहे आपल्याला. तर तुम्हाला घाट दाखवतो मी कसा आहे. हे बघा कोंबडवाडीचा तलाव आहे. आता पाणी खूप कमी आहे, नाहीतर भरपूर असतं पाणी तलावाला. आता काहीच पाणी नाही आहे त्याच्यात. रोड इकडं नव्हता अगोदर, आत्ता झालेला आहे. त्यामुळं प्रवास करायला छान वाटतं. हा बघा इथून कच्चा रोड आहे घाटातला. हा घाट असल्यामुळे रोड तयार झालेला नाही इकडं, पण होऊ शकतो, होईल काही दिवसानंतर. घाट खूप डेंजर आहे. नवीन माणसाला गाडी सहजासहजी चालवता येत नाही. पहिल्या किंवा दुसऱ्या गिअरवरतीच गाडी चालवणं असल्या घाटात योग्य आहे, नाहीतर गाडी आपली बंद पडू शकते. आपण आता सावकाश जाऊया. घाट पार केल्यानंतर रस्ता चांगला लागेल. घाट संपल्यानंतर लगेच लेफ्ट साईडला लांडेवाडीची शाळा आहे, मराठी शाळा आहे. तुम्हाला दिसेलच या व्हिडिओमध्ये. रस्ता खूप डेंजर आहे. घाट संपलेला आहे. आता आपण जाऊया. आता थोडं डांबर लागेल बघा. आता गाव चालू झालेलं आहे. लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता, तुम्हाला मराठी शाळा दिसेल.
हे लांडवाडी गाव आहे छोटंसं, खूप छान गाव आहे. सिस्टरची भेट घेतल्यानंतर आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. तिथून पण खूप अंतर आहे, त्यामुळे आपण काही जास्त वेळ थांबणार नाही इथे. लगेच जायचं आपल्याला. 12:30 वाजलेत. लग्न आहे 4:30चं. आपल्याला 1-2 वाजेपर्यंत तरी पोहोचलं पाहिजे तिथे. गाव कसं आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या गावाचं नावही कमेंट करा की औंधजवळ तुमचं गाव कोणतं आहे आणि तुम्ही औंधला कधी आला आहात का यमाई देवीच्या दर्शनासाठी, हेही कमेंट करून सांगा. तर आता बहिणीचं घर आलेलं आहे जवळ, तर जाऊया आपण. रस्ता खूप कच्चा आहे आणि छोटा आहे, त्यामुळं गाडी चालवताना खूप काळजी घ्यावी लागते. आता इथून लेफ्ट साईडला जायचं आहे आपल्याला. सिस्टरचं घर आलेलं आहे, जवळच राहिलेलं आहे. समोरच सिस्टर आहे बघा माझी, काहीतरी काम चालू आहे तिचं. आमची भाची बघा जी व्हिडिओ करते, ती भाची बघा तुम्हाला समोर दिसेल. ती व्हिडिओ बनवते म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती भाषण देते. हे छोटंसं घर आहे माझ्या सिस्टरचं. तर आता थोडा वेळ बसू, चहा पाणी करू आणि पुढचा प्रवास करू. व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा आणि असंच प्रेम कायम राहू द्या. मांजराची छोटी छोटी पिल्ले आहेत 2-3. हे सिस्टरचं आता नवीन शेड बांधायचं चालू आहे मसरांसाठी. शेड बाहेर आहे, शेड मस्त आहे. हे नवीन शेड बांधायचं चालू आहे. ही माझी छोटी सर्वात भाची आहे, हिचं नाव सई आहे. ही नवीन कोण आलं की खूप शांत असते. व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा.